SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा आपण व्हिडिओ पाहत आहोत. मागील काही व्हिडिओमध्ये पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकचे आपण काही व्हिडिओज आणि प्रॉब्लेम पाहिले. त्याचबरोबर सेकंड टॉपिक अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचेही काही आपण बेसिक व्हिडिओज पाहिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी मागील व्हिडिओ पाहिलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक ठेवत आहे, ते अवश्य पाहाव्यात. 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ॲज पर न्यू सिलेबस जो यावर्षी बदललेला आहे, नवीन सिलेबस प्रमाणे आपला आजचा टॉपिक आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्यामध्ये याच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला आपण NPO असं म्हणतो. त्यामध्ये आपण शिकणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नेमकं काय आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कशा पद्धतीने मेंटेन केलं जातं हे आपल्याला या व्हिडिओमधून शिकायचं आहे. सुरू करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे नेमकं काय आहे. दिस अकाउंट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे जे अकाउंट आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे. म्हणजे डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जसे आपण एक्सपेन्स आणि लॉसेस लिहितो, तसेच इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला सुद्धा एक्सपेन्स आणि लॉसेस लिहायचे आहेत. आणि इन्कम साइडला क्रेडिट साइडला सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रमाणेच आहे. दिस इज अ नॉमिनल अकाउंट. विद्यार्थ्यांना पहा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपणास गोल्डन रूल माहिती आहे. नॉमिनल अकाउंटचा जो रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. या रूल प्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे नॉमिनल अकाउंट आहे, ज्यामध्ये सर्व एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम मेन्शन केले जातात. As we know, all the revenue expenses are recorded. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि कॅपिटल एक्सपेन्सेस यामधला डिफरन्स तुम्हाला सांगितलेला आहे. रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणजे जे एक्सपेन्सेस रिपीटेड असतात, वारंवार असतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये फक्त रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लिहिले जातात. इन डेबिट साइड ऑफ दिस अकाउंट एक्सपेन्सेस डेबिट साइडला असतात, हे आपणास माहिती आहे. अँड ऑल रेव्हेन्यू इन्कम्स आर रेकॉर्डेड इन क्रेडिट साइड ऑफ दिस अकाउंट. म्हणजे जसं प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिट साइडला एक्सपेन्स असतात, तसं या अकाउंट मध्ये सुद्धा डेबिट साइडला एक्सपेन्स असतात. जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये क्रेडिट साइडला इन्कम असतात, तसं इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये सुद्धा क्रेडिट साइडला इन्कम असतात. पण एक्सपेन्स आणि इन्कमचे दोन प्रकार आहे, रेव्हेन्यू आणि कॅपिटल. त्यामधील फक्त रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस आणि इन्कम या अकाउंट मध्ये विचारात घेतले जातात. एक्सपेन्सेस अँड इन्कम रेव्हेन्यू इन नेचर ओनली आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. पुन्हा तेच सांगितले पहा, फक्त रेव्हेन्यू म्हणजे जर आपण ऍसेट खरेदी केलेली असेल तर तो एक्सपेन्स नसून ती आपली ऍसेट असते. रेव्हेन्यू एक्सपेन्स, कॅपिटल एक्सपेन्सेस अँड कॅपिटल इन्कम्स आर नॉट रेकॉर्डेड एनीवेअर इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कॅपिटल एक्सपेन्सेस यामध्ये लिहायचे नाहीत. फर्निचर खरेदी केलं, हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तो या अकाउंट मध्ये येणार नाही. हो, फर्निचरचं डिप्रिसिएशन मात्र या अकाउंट मध्ये येईल. ठीक आहे, बघूया पुढे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये एक्सपेन्सेस अँड इन्कम्स फॉर करंट इयर ओनली आर रेकॉर्डेड. विद्यार्थ्यांनो, जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण लिहिलेलं असतं फॉर द इयर एंडेड. फॉर द इयर एंडेड म्हणजे वर्ष संपण्याची तारीख असते आणि सुरू झाल्याची तारीख असते, ती आपण ग्राह्य धरलेली असते. 12 महिन्यासाठी हे अकाउंट तयार केलं जातं प्रॉफिट अँड लॉस प्रमाणेच, आणि फक्त करंट इयरचेच एक्सपेन्सेस या अकाउंट मध्ये लिहिले जातात. म्हणजे
ज्याप्रमाणे रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये मागच्या वर्षीचे पण चालतात, पुढच्या वर्षीचे सुद्धा चालतात आणि या वर्षीचे सुद्धा चालतात, तसं इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये फक्त करंट इयरचेच लिहिले जातात. इन दिस अकाउंट previous year and next year's income or expenses are not recorded anywhere in income and expenditure account. आता आर नॉट रेकॉर्डेड असं म्हटलेलं आहे, पण काही वेळेला उदाहरणामध्ये लिहिलेलं दिसतं तुम्हाला, म्हणजे ते लेस केलेलं आहे, म्हणजेच नाही लिहिलेलं, ते काढून टाकले त्यातून. ठीक आहे, बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये फक्त करंट इयरचे इन्कम अँड एक्सपेन्सेस लिहितात, मागील वर्षाचे पुढील वर्षाचे यामध्ये लिहिले जात नाहीत. जरी ते रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये असले तरी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करताना आपण ते इग्नोर करतो, लेस करतो. ठीक आहे, एक्सपेन्सेस अँड इन्कम फॉर करंट इयर इवन नॉट पेड. इवन नॉट पेड म्हणजे जरी ते आउटस्टँडिंग असतील, खर्च देणे बाकी असेल, ऑर रिसिव्ड किंवा अजून पैसे मिळालेले नसतील, या वर्षीचे करंट इयरचे जर येणे बाकी असेल किंवा देणे बाकी असेल तरी सुद्धा या ठिकाणी लिहिले जातात. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला फक्त करंट इयरचे हिशोब लिहायचे, वेदर इट इज पेड ऑर नॉट, रिसिव्ड ऑर नॉट, तरी सुद्धा लिहायचे. एक्सपेन्सेस अँड इन्कम फॉर नेक्स्ट इयर or previous year should not be recorded here, means deducted. जर तुम्हाला एक्सपेन्स अँड इन्कम फॉर नेक्स्ट इयर प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्षाचे किंवा पुढील वर्षाचे जर तुम्हाला दिलेले असतील तर ते डिडक्ट करायचे आहेत. ठीक आहे, आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग ऍड करायचे आहे तिथे सांगितल्यावरती. त्यानंतर इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्स अँड इन्कम फॉर करंट इयर आर टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे फक्त करंट इयरचे आउटस्टँडिंग इन्कम किंवा एक्सपेन्स असतील तर ते तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत, हिशोबात लिहायचे आहेत, ऍड करायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शोज सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ द कन्सर्न. पहा, जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुमचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट आणि डेबिट बॅलन्स म्हणजे लॉस असतो, परंतु त्याला प्रॉफिट किंवा नेट प्रॉफिट न म्हणता सरप्लस आणि डेफिसिट म्हटलेला आहे. सरप्लस म्हणजे थोडक्यात तो प्रॉफिट आहे आणि डेफिसिट म्हणजे थोडक्यात तो लॉस आहे. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, हे वाक्य नीट पहा, एमसीक्यू मध्ये बऱ्याच वेळेला असतं. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे काय जास्त, एक्सेस ऑफ इन्कम, काय जास्त, इन्कम जास्त, ओव्हर एक्सपेन्सेस कशापेक्षा, एक्सपेन्स पेक्षा. म्हणजे इन्कम जास्त एक्सपेन्स कमी, इन्कम जास्त एक्सपेन्स कमी, म्हणजे तुमचा प्रॉफिट, आणि प्रॉफिटला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सरप्लस. ओके, व्हाईल एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर काय जास्त, एक्सपेन्स जास्त म्हणजे खर्च जास्त, ओव्हर इन्कम, इन्कम पेक्षा खर्च जास्त. ज्या वेळेला खर्च जास्त असेल त्यावेळेला लॉस होईल आणि त्या लॉसला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, डेफिसिट. ओके, इफ देर इज अ सरप्लस, जर सरप्लस झाला, जसं फायनल अकाउंट मध्ये नेट प्रॉफिट झाला तर पार्टनर्सचं कॅपिटल वाढतं, तसंच या ठिकाणी सुद्धा सरप्लस म्हणजेच प्रॉफिट झाला तर कॅपिटल वाढेल, आणि कॅपिटलला या ठिकाणी कॅपिटल फंड असं म्हटलेलं आहे. इफ देअर इज सरप्लस इट इज ऍडेड टू कॅपिटल फंड, तो कॅपिटल फंड मध्ये ऍड होईल, आणि व्हाईस वर्सा इफ देअर इज डेफिसिट म्हणजे लॉस असेल इट इज डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल फंड. ओके, ठीक. त्यानंतर पुढे काय आहे, यस व्हेरी गुड, एमसीक्यू मध्ये बऱ्याच वेळेला हे येतो पहा विद्यार्थ्यांना, क्रेडिट बॅलन्स नॉमिनल अकाउंटचा रूलच आहे. क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट किंवा इन्कम असतात, डेबिट बॅलन्स म्हणजे लॉसेस असतात, एक्सपेन्सेस असतात. मग क्रेडिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे क्रेडिट बाजू जास्त, इन्कम जास्त, त्यावेळेला काय येणार तुमचा, काय येणार, सरप्लस. आणि याच्या विरुद्ध जर डेबिट बॅलन्स आला, डेबिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, तर काय येणार, शाबास, डेफिसिट. ओके, व्हेरी गुड.
नेक्स्ट, फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची वैशिष्ट्य काय आपण पाहूया. काय म्हटले, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नॉमिनल अकाउंट सर्वांनाच माहिती आहे, की ज्यामध्ये फक्त खर्च आणि इन्कम असतात, त्याचं नावच आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर, मग नॉमिनल अकाउंट असणार. दिस अकाउंट रेकॉर्ड ओनली रेव्हेन्यू, एक्सपेन्स अँड इन्कम ऑफ करंट इयर ओनली. हे फक्त चालू वर्षाचेच म्हणजे करंट इयरचेच हिशोब इन्कम अँड एक्सपेन्सेस लिहितो आणि फक्त रेव्हेन्यूच लिहितो, म्हणजे कॅपिटल लिहित नाही. ओके. त्यानंतर दिस इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे आपण आत्ताच शिकलो. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे, फक्त नाव वेगळं आहे. त्यानंतर इट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट सरप्लस. काय शोधण्यासाठी तयार केलेलं असतं हे? सरप्लस म्हणजेच प्रॉफिट, पण त्याला प्रॉफिट नाही म्हणायचं, सरप्लस. सरप्लस म्हणजे काय जास्त? एक्सेस ऑफ इन्कम. काय जास्त? इन्कम जास्त. कशापेक्षा? एक्सपेन्सेस पेक्षा. आणि विरुद्ध असलं तर ऑर डेफिसिट. सरप्लस ऑर डेफिसिट. काय जास्त? एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर. एक्सपेन्स जास्त म्हणजे खर्च जास्त. कशापेक्षा? इन्कम पेक्षा. मग लॉस म्हणजे त्याला आपण डेफिसिट म्हणतो. त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ऑलवेज अ कंप्लीट विथ बॅलन्स शीट. ऑलवेज अ कंपनी विथ बॅलन्स शीट म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सोबत तुम्हाला बॅलन्स शीट बनवावं लागतं किंवा असतं. जसं फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर आपण लगेच बॅलन्स शीट बनवलं क्लोजिंगचं, ज्या फॉर द इयर एंडेड ज्या तारखेचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल त्याच तारखेचं बॅलन्स शीट बनवलं, तसंच या ठिकाणी सुद्धा ज्या तारखेचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल त्याच तारखेचं तुम्हाला बॅलन्स शीट बनवायचं आहे. दिस अकाउंट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ओपनिंग बॅलन्स नसतो. जसं रिसीट अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग बॅलन्स असतो, तसं इन्कम अँड एक्सपेंडिचरला ओपनिंग बॅलन्स नसतो. विद्यार्थ्यांना हे जे फीचर्स आहे यातून एक तरी क्वेश्चन तुमच्या एमसीक्यू मध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर सरप्लस ऑर डेफिसिट इफ एनी इज अ ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. हे पण मगाशी आपण बघितलं काही वेळापूर्वी. जर सरप्लस झाला तर कॅपिटल फंड मध्ये ऍड होतो आणि डेफिसिट झाला तर कॅपिटल फंड मधून लेस होतो. त्यानंतर इट रेकॉर्ड ऑल कॅश आयटम्स ऍज वेल ऍज नॉन कॅश आयटम. विद्यार्थी मित्रांनो पहा, सॅलरी पे केली, सॅलरी पे केली म्हणजे आपण काय करतो, सॅलरी पे केली, तुमचे पेमेंट झालं, पेमेंट झालं हा तुमचा एक्सपेन्स आहे आणि एक्सपेन्स आपण कुठे लिहितो? एक्सपेंडिचरच्या डेबिटला, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला. सिमिलरली सॅलरी पे केली म्हणजे कॅश आयटम आहे, पण डिप्रिसिएशन हा कॅश आयटम नाही, तरी सुद्धा तो तुमचा प्रॉफिट अँड लॉस इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला येणार आहे. इट रेकॉर्ड्स ऑल कॅश आयटम ऍज वेल ऍज नॉन कॅश आयटम. नॉन कॅश आयटम सुद्धा यामध्ये लिहिले जातात. विच आर रिलेटेड टू करंट इयर. जे फक्त कोणत्या वर्षाचे पाहिजे? करंट इयरचे. मागील वर्षाच्या पुढील वर्षाचे चालणार नाही. एक्झाम्पल सॅलरी पेड, आउटस्टँडिंग सॅलरी, बॅड डेट्स, डिप्रिसिएशन ऑन फिक्स एसेट एक्सेट्रा. पहा, डिप्रिसिएशन हा नॉन कॅश आयटम आहे, बॅड डेट्स नॉन कॅश आयटम आहे. त्यानंतर पुढे ओके, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा भेटूया. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपण डिफरन्स बिटवीन रिसीट अँड पेमेंट अकाउंट, जे आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलं, आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आपण आता या व्हिडिओ मध्ये पाहिलं, त्यामधला फरक. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विद्यार्थ्यांनो, जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, ओके, आणि कमेंट पाठवा. ओके, थँक्यू व्हेरी मच.